काढून टाकत नाही तोपर्यंत कदाचित मला असं वाटतं की आपण कोणत्याही जाती धर्मामध्ये असू दे नाही कोणत्याही आपल्या जगातल्या मोठ्याची मोठी गोष्ट असू दे ती प्राप्त करण्याची मनस्थिती आपल्यामध्ये निर्माण होत नाही. आज जसं एखाद्या लहान बाळाचं बालपण हे त्याच्या आईशिवाय अपूर्ण असतं, तसं एखाद्या सत्संगमध्ये गेल्यावर जोपर्यंत त्याला गुरुचा अनुभव होत नाही किंवा गुरुची प्राप्ती होत नाही, परमेश्वराची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्याचं अध्यात्म हे अपुरं आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या अशा गोष्टी येतात ज्या गोष्टीतून बाहेर पडतात असं वाटतं कोण सगळे संपले माझे. त्यावेळेला एकमेव पाठीशी राहणारा म्हणजे तो परमेश्वर आहे आणि त्याच्याशिवाय तर मार्ग सापडणार याचा पूर्ण अनुभव मला आहे. कारण माणसाची चुकीची पावलं हे माणसाच्या भविष्याच्या दृष्टीने एवढे घातक ठरतात की चुकीचा एक मार्ग आपला सापडला की त्याचं आयुष्य पूर्ण चुकत जात आहे आणि एक मार्ग एक परमेश्वर आणि आपल्या गुरुच्या सानिध्यात भलं गुरु शिवाय दे विचार मारो दे तुला काय करते काय बोलायचं बोलते, पण त्याच सानिध्यात राहिलं की माणसाला त्याच्या चुका नजरेपुढे येतात आणि त्याला वाटते पण हा हे मी चुकीच करतोय, मला हे मार्ग बदलायला पाहिजे. जर नाही झालं तर लोक म्हणजे संत लोकांनी सांगून ठेवले की इथून तरी पुढे हाच उद्देश नका करू नाश आयुष्याचा. तर कसं आता प्रत्येक वेळा आपण चुकी करायच्या आणि नंतर आपण म्हणायचं इथून तरी पुढे हाच उद्देश नका करू नाश आयुष्याचा हे म्हणून चालत नाही. कारण माताजी संत भगवंत परमेश्वर निराकार निर्गुण ह्या सगळ्या ज्या ह्या दैवी गोष्टी आहेत ते माणसाच्या फक्त एक नाही तर दोनच गोष्टी माफ करते. का तिथून जे आपलं कर्म आहे ते आपलं कर्म हे भोगावंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. तर ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये क्षेत्र म्हणजे कसं आहे हा एक मार्ग आहे आणि आपण त्या एका मार्गावर चालणारे आपण लोक आहोत. त्यामुळे साथ संगत म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीनं त्या जे आध्यात्मिक आपण मार्ग निवड त्यावरती पावलं ठेवून जर गेलो कदाचित खूप काही नाही आपल्याला खूप मोठं व्हायचं नाही काही नाही, फक्त तो परमेश्वर एखादं दुःख जर आले तर देवा फक्त तूच आहेस माझ्यासाठी आणि माझ्यासाठी दुसरं कोणी नाही ना भावके कोण मित्र काही नाही तू आणि मी. तर मीराबाईने एक अभंग लिहून ठेवलं तर जैसे लागे लगन मीरा हो गई मगन म्हणजे तो हरे हरे गीत गाणी लगी. तसं फक्त एकच नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे तू काय करायचं ठरव, बरं मातीत घाल वर बसव कुठं बी नाही तर तुझ्या हवालीच आहे. ते काय होतंय तुम्हाला सांगतो. बाकीच्या आता महात्म्याने सांगितलं की जगामध्ये माणसाची मनस्थिती ती खालवली की आपल्याला नको त्या बातम्या ऐकायला मिळतात, काही खून भेटले वगैरे. आता बोलायचं नाही त्या गोष्टी, पण त्या पद्धतीला माणसं जाण्यास कारण एकमेव म्हटलं तर की माणसातला माणूस दिसत नाही. कारण एखाद्या गोष्टीला आपण समजा जर आता एक रॉंग बोललो तर कदाचित ती गोष्ट त्याच्या मनाला लागते. शरीराला एखादी जखम झाली ती भरून निघाल, पण आत्म्याला झालेली निघून म्हणजे कधीच मिटत नाही. तर ती जी एखादी गोष्ट असते ज्यावेळी आपण एखादं कर्म केलं तर हे चक्र जसं फिरून शेवटी आपल्याला लोक म्हणतात स्वर्ग आहे नरक आहे, पण स्वर्ग पण इथेच आहे नरक पण इथेच आहे, पण आपल्या कुठे जायचा हा मार्ग आपला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की साथ आपली संगत चांगली ठेवावी, साथ हा संतांचा करावा. कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या विचाराशिवाय आणि चांगल्या बघण्याच्या दृष्टिकोनाशिवाय ह्या जगामध्ये काहीच नाही. जर तुम्ही एखाद्या ठरवलं की मला नरक बघायचंय तर जिवंतपणे माणूस जर व्यसनाच्या अधीन गेला, जर संगत सोडली आणि नको त्या गोष्टीच्यावर जर मान वळवली तर कदाचित त्याला नरक काही दिवसातच दिसतं. आणि स्वर्ग जर बघायचं असेल तर आपल्या हरिनाम सत्तामध्ये जायचं, देवाच परमेश्वराचं नाव घ्यायचं आणि एकच सांगायचं बाबांनो देवा मी तुला शरण आलोय, जे काही आहे जो मला पास्ट झाला माझं जे भूतकाळ झाला हा ह्याच्याबद्दल जे कर्म आहे ते तू तर पूर्ण माफ करू शकणार नाहीस. कारण देवाला कर्म चूक नाही, आपल्याला तर काही विषयच नाही त्याचा. ज्या रामानं 12 वर्ष वनवास बघला त्याला तो तर देव होता, तो म्हणला असता मी निवांत खुर्चीवर बसतो निवांत पलंगावर बसतो मला काय लागले. पण प्रत्येकाने ही गोष्ट एक केलीच पाहिजे. असाध्य ते साध्य करून दाखवायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही काय करा. म्हणजे प्रत्येक जाती आपल्या देशामध्ये आता मला तर माहित नाही एवढी जाती धर्म आहे, प्रत्येकाचा पंथ वेगळा असतो, प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, पण त्या मार्गाचा शेवट एकच आहे तो म्हणजे परमेश्वर. आज एक
हिंदू धर्मामध्ये आपल्या देवी देवतांचं आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचे म्हणजे अनेक जन्म, ज्या वेळेला त्रेतायुग द्वापर युगामध्ये एक एक ऋषीमुनी अशी होती की सारखं जन्म घ्यायचे आणि एकच नाम घ्यायचे. कुणाचं? देवाचं. अनंत अनंत जन्माचं तप करून जी फळ मिळते ती म्हणजे फक्त एका नामात. फक्त काय नाव आहे? हे निर्गुण निरंकारा मी तुला शरण आलोय, मला फक्त ह्या भवसागरातून त्या पैलदरीने. कारण जे आता बस आपण ह्या नदीच्या ह्या भागाला आहे, त्या भागाला जर जायचं असेल तर नदीच्या बरोबर आपल्या एक संत वाहणारी नदी असते. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक राम नामाची, एक निर्गुण निरांकार परमात्म्याची, एक आपल्या नामाची खोडी तयार करावी लागते. जर समजा त्यामध्ये थोडी जर गफलत झाली, चुकून आपण मध्यभागी जर देवाच्या नामी लागून गेलो, कदाचित आपण जर म्हणले तुझ्या काय चाललंय देवाला माझं मी चाललोय, ते डगमगलं ना तर असं बरोबर पडतं, ते कुठं निजाम पडते हे कळत नाही. तर सात संघाची प्रेमाने बोला. माझं असं म्हणणं आहे की आयुष्यामध्ये देवाशिवाय पर्याय नाही. कारण सगळे म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात देव आहे. तर लक्षात घ्या, आज एखाद्या देवळामध्ये देव तोपर्यंत असतो जोपर्यंत आपण देवाची तिथं प्रतिष्ठापना करत नाही, तिथं मानत नाही. ह्या देहामध्ये सुद्धा देव आहे, पण जर एखाद्याला जर दानवाला जर देहात जागा दिली तर तो देव कधीच बनू शकत नाही. एखादे आज संत तुकाराम महाराजांना, संत एकनाथ महाराजांना, संत ज्ञानेश्वर महाराजांना ह्या समुदायानं, तिथल्या ज्या समुदाय होत्या, ज्या जनतेने जेवढा त्रास दिला, तर तो त्रास त्यांनी सहन केला. का? तर त्यांच्यामध्ये देव शिल्लक होता. माणसाचा माणूस जो शिल्लक आहे तोपर्यंत देव शिल्लक आहे. जर माणसाचा माणूस मेला तर त्याला दानव व्हायपासून वेळ लागत नाही. तर त्या देवाला जी जर प्राप्ती करायची असेल तर एकमेव पर्याय एक, हरिनाम घ्या, देवाचं नामस्मरण करा. आणि जे गोष्ट, जी माणसं आपल्याला एक परमेश्वरापासून आणि आपल्यापासून जो मार्ग दाखवतो असतो गुरु, त्या गुरुच्या सानिध्यात राहून आपण त्या परमेश्वराच्या मार्गाने चालत राहू. सात संघाची प्रेमाने बोला. सात संघाची प्रेमाने बोला. निवेदन केलं तर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि सद्गुरु माता सात संघाची प्रेमाने बोला. जसं निवेदन केलं दादा सो माळी महात्माचे विचार आपल्याला गीता सहज तर नाही वैभव कोळी महात्माचे विचार सहज. सात संघाची प्रेमाने बोला. सात संघाची बड़ी प्यार से कहना. निवारी जन्म मरण कोड़ी, निवारी जन्म मरण कोड़ी, हरि भजनी गेता गोड़ी, हरि भजनी गेता गोड़ी, हरि भजनी गेता गोड़ी. हरि
सांगसांगजी प्रेमाने बोला. जसं निवेदन केलं वैभव कोरे महात्माजी विचार सेवा घेतली, त्यानंतर संजय चव्हाण महात्माजी गीता सेवा घेतली. सांगसांगजी प्रेमाने बोला. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगजी सुंदर भाव श्रवण करायला भेटत होता. महाराजांनी गीत घेतलंय की निवारी जन्म मरण कोडी. सत्संगजी हा निवारण करतो, जन्म मरणाचं कोड सोडवतो, पण सत्संगजी तो भक्त पण तसा असावा लागतो. प्रत्येकाचं सोडवायला ह्याने काही ठेका पण घेतलेला नाहीये. हे भक्तांसाठी आहे, त्यात पण अनन्य भक्तांसाठी आहे, ज्याची पूर्ण श्रद्धा निष्ठा भगवंतावरती आहे. कारण सत्संगजी झालंय असं की प्रत्येक जण म्हणतो की ब्रह्मज्ञान घेतलं म्हणजे मी मोक्षाचा अधिकारी झालो, मी देव पाहिला म्हणजे सत्संगजी माझं कर्म भोग सगळे संपले. पण सत्संगी ते संपवण्यासाठी परमार्थ पण तेवढ्या कसाचा करावा लागतो. कारण सत्संगजी जसा भगवंत आहे तसा भक्त पण लागतो. कारण आज एक दृष्टांत मी ऐकत होतो. सत्संगजी मनुष्य कसा गाफेल आहे, मनुष्याला कोणत्याच गोष्टीची भीती राहिली नाही, ना भगवंताची ना कर्माची. सत्संगत कशाचीच भीती नाही, तो आपल्याच मस्तीमध्ये. मी आजच विचार ऐकत होतो, त्यामध्ये एक दृष्टांत ऐकला की सत्संगची एक व्यक्ती होती आणि ती खूप काबाड कष्ट करायची. सत्संगजी कष्ट करायची इतकी कष्ट करायची ते आपल्या मुलाबाळांसाठी. आणि सत्संगजी ज्यावेळेला तो नवरा थकून घरी यायचा त्यावेळेला त्याची पत्नी मात्र त्याची इतकी सेवा करायची की बघायलाच नको सत्संगत. कारण तो सगळं काबाड कष्ट करायचा फक्त आपल्या प्रापंचिक जीवनासाठी. आणि सत्संगजी काही काळानंतर झाला असं की त्या व्यक्तीला एक आजार झाला आणि बहुतेक पॅरालिसिस असा कोणता तरी एक आजार झाला आणि सत्संगजी शरीर काम करेना. काम करण्याच्या झाल्याच्या नंतर त्या बेडवरती त्याला झोपवलेलं होतं आणि सत्संगजी झोपवलेलं असताना ती व्यक्तीचं शरीर काम करत नव्हतं. तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत होती की बाबांनो, मी आयुष्यात भरपूर कष्ट केलं, ज्या वेळेला कष्ट करत होतो त्यावेळेला माझी पत्नी भरपूर सेवा करायची, मला खायला प्यायला घालायची, पाहिजे ते करून द्यायची. पण ज्या वेळेला माझं आता शरीर या बेडवरती पडलेलं आहे त्यावेळेला मात्र तीच पत्नी सत्संगत, तीच पत्नी 2 टाइमचं अन्न सुद्धा देत नाही. कारण का? त्या व्यक्तीने विचारलं की बाबांनो, तुझीच पत्नी आहे, तुझी तर सेवा करणारी होती, आता का तुला अन्न देत नाही? त्यावेळेला सांगितलं की बाबांनो, माझी जी काय विधी आहे ती अंथरुणामध्येच होते, मला जर जास्त खायला गेलं तर ती काढायला पण तिला लागतं, म्हणून ती खायला सुद्धा देत नाही.
सासंगी ज्यावेळेला मी हे ऐकत होतो त्यावेळेला अंगावरती काटे आले. तो व्यक्ती सांगत होता की बाबा ज्याच्यासाठी मी अख्खं आयुष्य खर्च केले परत ती व्यक्ती नाही आहे सासंगीची, परत इथं कोणीच साथी नाही आहे. एक भगवंत सोडला तर काही नाही, पण तो सांगत होता की बाबा ज्या भगवंताची मी भक्ती करायला पाहिजे होती मी ते पण नाही केलेलं आहे. त्यामुळे मी न घर का ना घाट का अशी अवस्था माझी झालेली आहे. विचार करूया सासंगीची. म्हणून साधू संत परत परत सावध करतायत की बाबांनो इथं काहीच कामाला येणार नाही. हे सांगणं सुद्धा शब्द आहेत महाराज, हे पण कामाला येत नाही. हे सगळं 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 मिथ्या आहे म्हणले महाराज. एक भगवंत, एक सद्गुरू आणि एक त्याचं प्रेम सोडलं तर इथं तुम्हाला कोणच तारून येत नाही. एक तर संत आणि एक तर सद्गुरू, याच्या पलीकडे पर्याय नाही आहे सासंगत. बरं हे सांगून पण होत नाही म्हणले, किती जीव तोडून सांगितलं तरी पण हाताला काय लागत नाही. लागतं अंतरंगातून त्यालाच भाजावं लागेल आणि त्या भजण्यातून तो कदाचित प्राप्त झाला तर सारसंगत जीवन सुखमय. अन्यथा सासंगत असंच म्हणले महाराज म्हणले ना निवारी, तो कुणाचं पण निवारायला तयार नाही सासंगत. परत जन्म मृत्यू आहे, परत यम यातना आहे, परत सासंगत त्या कुत्र्या मांजरांचा पशु पक्ष्यांचा परत जन्म आहे, परत त्याच यातना आहे सासंगत. याच्यातून कोण सुटणार नाही. या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोण सुटला नाही, कोण सोडवणार पण नाही, एक सद्गुरू सोडला तर सासंगत. म्हणून या दया करा, कृपा करा सासंगत. याला भजूया. याला जर खरोखर आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल, ज्याला आपल्या जीवनाचं सोनं करायचं आहे, ज्याला यातून मुक्त व्हायचं आहे, त्याला एकमात्र पर्याय सद्गुरूचं चरण, याच्या पलीकडे उपाय नाही. म्हणून संत सावध करतायत बाबांनो स्वतःच्या कर्माला पण भीती घाला. सासंगत जे करतोय ना महाराज म्हणजे अरे न कळत मुंगी जरी मेली तरी त्याचं पाप फेडल्याशिवाय पर्याय नाही. सासंगी विचार करूया आपण कोणत्या गोष्टी करत चाललेलो आहे. ब्रह्मज्ञान घेतलं आणि मी सगळ्यातून मुक्त झालो, अहो घेतलं याच्या डबल भोगायला येणार सासंगी. कारण का महाराज प्रत्येक वेळी सांगतात वकिलाला सासंगत ज्याला कायद्याचं नॉलेज माहित आहे ना त्याला दंड डबल आहे महाराज. म्हणून तुम्ही ब्रह्मज्ञान घेतले ना, तुम्हाला तर क्षणाक्षणाला भीती पाहिजे कर्माची. म्हणून या दया करा, कृपा करा सासंगीची. इथं आलोय तर सात्विक होऊनच भक्ती करावी लागेल आणि मग दया आली तर जीवनाचं कल्याण आहे, नाही तर परत जन्म यात नाही, परत जन्म मृत्यू आहे. म्हणून तर म्हणले अरे नारायण व्यक्ती तुझला जातीनं संगीत तुझ्या कोणी जीव एकटा जात असते, एकट्याला जायचा आहे, एकट्याचा प्रवास आहे. कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रवास आहे. तर या दासला आशीर्वाद करा. हमेशा सद्गुरूचं भय अंतःकरणामध्ये राहावं आणि त्या भयातून जो परमार्थ होतो ना तो गुरुपर्यंत घेऊन जातो. तर या एवढीच अरदास प्रार्थना. प्रेमाने बोला सत्संगाची, प्रेमाने बोला. तसं निवेदन केलं संदेश चव्हाण भेटायचे गीता त्यानंतर बंधू चौगले महात्माजी 2 मिनिटं विचारायसाठी सत्संगाची, प्रेमाने बोला. सत्संगाची, प्रेमाने बोला. आहे अनमोल जीवन तुझे आडमार्गाने जाऊ नको रे. आहे अनमोल जीवन तुझे आडमार्गाने जाऊ नको रे. मोठ्या ब्रह्मात राहू नको
प्रेमाने बोला. निवेदन केलं निवेदनात थोडा बदल करून श्रीकांत पासले महात्माजी विचारास सांगितले त्यानंतर मंगळाच्या अनुष्ठेस मार्गाने सत्संगाची प्रेमाने बोला. सासवी प्रेमाने बोला. सद्गुरूची असीमाशी कृपा आहे आणि सद्गुरूची कृपा तुम्हाला संतांचा संघ मिळतोय, सत्संग सेवा स्मरण करण्याचा योग प्राप्त होत आहे. तर सत्संगाची आज सद्गुरू कृपेने ज्ञान प्राप्त झालं. फक्त एवढंच करायचं की ज्ञान झालं त्या पद्धतीने आपलं कर्मही घडावं. सत्संगाची ते जीवनामध्ये धारण करून केल्यानंतर खऱ्या अर्थानं जीवनाला सुख समाधान शांती प्राप्त होत असते. परंतु असं न होता सत्संग केवळ ज्ञान घेतलं म्हणजे नाही. सत्संग त्यानुसार आपलं जीवन त्या जीवनात कर्म ज्ञानाचा जीवनामध्ये त्याचा पुरेपूर वापर करावा. सत्संगाची केल्यानंतर जो अनुभव मिळतो तो वेगळाच आहे. सत्संगी तर एक तर मर्यादा गाठली सत्संगाचं त्यासाठी शब्दामध्ये क्षमा करते. प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. मंगलाची समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार, कण कण में बस रहा तेरा रूप तीन काल सत्य तू, विद्या है संस्कार, घटघटवासी है प्रभु, अविनाशी करता, दया से ही हो सभी, भवसागर से पार, साकार तू जग में पालनहार, है भयंत महिमा तेरी, दाता परंपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, भला सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. सद्गुरूंनो प्रेमाने बोला. सर्वांनी बोला. दास तसा खूप दिवसानंतर स्टेजवर बसलेला आहे. जवळजवळ माझ्या माहितीवर 40 महिने झाले असतील. कारण जरा थोडं ठरवलंच की नकोच म्हणलं बसायला. कारण काही गोष्टी थांबावं लागतं. निरंकार कुठल्या तर घटातून आपल्याला आदेश देत असतो. द्वैत वाढण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं म्हणून थांबलो होतो. पण काही परिस्थिती असते मग धावून यावं लागतं. कारण महाराज म्हणतात की जत कमी तत आम्ही. अनेक गोष्टी महात्म्यांनी कथन केल्या. आमच्या तेजस महाराजांनी पण भरपूर असं तत्वज्ञान सांगितलं. वैभव महाराजांनी सांगितलं. महाराजांनी गीत घेतलं. तेजस महाराजांनी हे पण सांगितलं की कर्म फेडायला येते. महाराज सत्संगमध्ये बसले नसते. त्यांचा प्रसंग मी सांगणारच. प्रेमाने बोला. त्यांनी जेलमधनं सोडवून आणलं आणि त्यांना जेलमधनं सोडवायच्या त्याला मी त्यांना विचारलं, इथनं पुढे आगापाना करत नसतील आणि सत्संगमध्ये येऊन बसत असतील तर तुला सोडवलं जाईल, तर तुला आणलं जाणार. असे कर्मनिष्ठ महात्मा. प्रेमाने बोला.
काही गोष्टींचा अपमान पण करावा लागतो किंवा त्याचं खंडन पण करावं लागतं. त्याशी सुधारत नाही म्हणतात. आपल्या समाजाला एक हे आहे, वळण आहे आपल्या हिंदू धर्माला, की बडवल्याशिवाय सुधारत नाही. मग तिने आता विचार सांगताना असं वाटलं का तिने हे कृत्य केलं असेल, असं वाटत होतं नाही वेदाचार्य बोलतोय. आता ते शेजारी वैभव महाराज पण बोलले, भरपूर कर्मविषयी बोलले, ह्याच्याविषयी बोलले. आम्हाला आळंदीला जाऊन तरी 15 दिवस झाले. तिथं महाराजांनी काय म्हणजे प्रण केला होता की दासबोध पाहिजे महाराजांनी वाचणार रोज. रोज संध्याकाळी फोन लावते, महाराज आज तर वाचा, आज तर वाचा. वाचलंय का? पगार पडतोय बोलायला, प्रेमाने बोला. आधी देईल आपलं सोडून पुढ्याच वाटण सोडायचं, त्याला काय पगार आहे? काय कुंतंड करते असं का बोललास म्हणून? म्हणजे आता माझं सांगतो, मी म्हणतो रोज नामस्मरण करावं है ना, तर टीक असते पण नाम करतो की नाही माझ्या अंतरंगाला माहिती. म्हणजे मिशनला धोका जर कशापासून असेल तर बोलणाऱ्यापासून आहे. मला सांगायचं म्हणजे प्रमाण असेल सांगतो बरं का, प्रेमाने बोला. कुणी राग मानून घेऊ नका, आणि राग मांडला तर मला भेटा, आपण उत्तर देऊ त्याचं. धोका जर कशाचा असेल ना तर बोलणाऱ्यापासून धोका लक्षात ठेवा. आणि दुसरा जर धोका कशापासून असेल तर ऐकणाऱ्यांपासून धोका आहे. ह्या दोन्हीपासून धोका आहे बरं का. सगळ्यात जास्त धोका जर कोणी असेल, ऐकणारा अर्धवट आणि बोलणारा जर अर्धवट राहिला ना महाराज, 100% मिशन कमी यासाठी हे दोघं जबाबदार आहे. काय सांगतोय त्याचा अर्थ जाणून न घेता हे असं बोललं ते तसं बोललं असं जो म्हणणार आहे नाही बरं का, त्यामुळे पण मिशनला भरपूर त्यांनीच नुकसान केले बरं का मिशनला, जर कमकुत करायचं होतं. आणि बोलणारा आचरण नसेल आणि तो जर बोलत सुटला त्याला पण मिशन आजपर्यंत कमकुत झालेलं आहे. आणि मग सिद्धांत काय हुकूम काढायचा की भगवंत दया करतोय, सद्गुरु खूप दयाळ आहे बरं का, खूप दयाळ आहे. कुठल्या अवतरणाच्या बंधनात तेवढे गुरु दया करतोय. गुरु कुणावर दया करतो माहिती आहे? जीवावर दया करतो बरं का, आत्म्यावर दया करत नाही. प्रेमाने बोला. गुरु अज्ञान रूपी जीवावर दया करतो, ज्ञानी रूपी आत्म्यांवर नाही. आत्म्यांवर दया केली असा अवतरणात बंद आहे का? जीवावर दया करतो असा बंद आहे. जीव कुणाला म्हणायचं? अज्ञान तो जीव. लक्षात घ्या, सिद्धांत लक्षात घ्या. शेष बाबा अवतारसिंग महाराज म्हणायचे, ज्ञान घेतले ना त्याच्या आधीची सगळी कर्म पापमुक्त होशील म्हणजे ज्ञान घेतल्या. पण ज्ञानानंतर जे काय करशील ना म्हटले, प्रेमाने बोला, ते मात्र तुलाच फेडावं लागेल, म्हणजे दुसरं कोण येणार. मिशनचा सिद्धांत समजला नाही, कुणासाठी काय म्हणजे हेच कळलं नाही, पुढचं काय समजणार. कुणासाठी म्हटलेलं आहे? सद्गुरु येत असे या जगती केवळ करण्या कुणावर परोपकार. मला सांगा, सावकार कर्ज कुणाचा माफ करतो? कर्जदाराचं का? सावकारच कर्ज माफ करतो काय? 4 व्हीलर मध्ये फिरायला आहे, स्कॉर्पिओ गाडी आहे, सगळं व्यवस्थित आहे, आणि 10,000 रुपये बुडवायचं म्हणतोय, त्याला सोडतील का कोण 10,000? का? 3 टाइम करतोय म्हणणार, सगळं चैनी करायला पैसा, कारण माझं देणं द्यायला पैसे नाहीत का? कुणाला बाबा माहित आहे का? ज्याचं बाबा फाटले द्यायच्या अवकाशच नाही, त्याला जाय वेळेवर अन्न मिळणार, त्याचं माप हो का? ज्याचं सगळं आहे व्यवस्थित त्याचं माप होईल का? ज्ञान घेतलेलं आहे, सद्गुरु चरणावर आहे, संगत करतोय, नामस्मरण करतोय, सेवा करतोय, सगळ्या गोष्टी माहित आहेत, आणि उठसूट पाप करायला लागलाय, त्याला देऊ माफ करील काय? अहो साधा सिंपल प्रश्न आहे, प्रेमाने बोला. सद्गुरु त्या जीवाला माफ करतो, त्या सुद्धा ज्ञानी पुरुषाला सद्गुरु माफ करतो. माफ करतो म्हणजे काय करतो? त्याला सोडून देतो. म्हणून म्हणतात किस्सा सांगतो. बाबा सोबत असणार आहे, प्रेमाने बोला. आणि काय झालं, माया मोजत होते, आणि माया मोजताना काहीतरी एका म्हटलं, माया आपली सारली. प्रेमाने बोला. मग आता खिशात घातल्यानंतर कॅमेऱ्यात दिसले, गेले बाबाजींकडे घेऊन,
असं असं या महात्म्याने चूक केली आणि बाबाजी याचं काय करायचं? बाबाजी म्हणजे सोडून द्या म्हणजे. काय म्हणले? सोडून द्या म्हणले तर पाय धरलं बाबाजी. बाबाजी सोडू नका म्हणले. काय म्हणले बाबाजी? बाबाजी काय म्हणले? सोडून द्या म्हणले. तो महात्म्याला तवा प्रकाश पडला, तो महात्माला पाय धरला. बाबाजीला काय म्हणते? बाबाजी सोडू नका. म्हणजे गुरुनं एखादी चूक सोडून घेणं सुद्धा प्रकृती पुन्हा काय करते माहितीये का? ज्यावेळी ब्रह्म माफ करताना प्रकृती चिडते. ब्रह्म ज्यावेळी सोडून देतो ना एखाद्या जीवाला, म्हणले जा तू जीव तुला मुक्त केलं म्हणले, माझ्या बंधनातून सद्गुरू ज्यावेळी मुक्त करतो ना महाराज, तो प्रकृतीचं बंधनात आणतो महाराज. आणि प्रकृती त्याला जे पाहिजे ते करून घेते महाराज. आजपर्यंत इतिहास आहे, कर्म कुणालाही चुकलेलं नाही. चुकलंय फक्त एकाला, ज्यानं ते कर्म पुन्हा केलेलं नाही. चुकीचं कर्म कर्म कधी माफ आहे? एक चूक माफ आहे. महाराज म्हणले न कळत सुद्धा केलेलं कर्म भोगायला येतं. ते कुठं म्हणले? स्वप्नामध्ये बघा, आपण एखादं दचकून उठतो, आपल्याला एकदम भीती वाटते, एकदम घाम सुटतो, छात्यावर काहीतरी बसल्यावर वाटतं ना, ते न कळत केलेलं कर्माचं फळ ते स्वप्नामध्ये देतो. ते कर्म सहज वाटते काय महाराज? फळपूच केलो, झालं, मला माफ झालं आहे, जिंदाबाद, चाललंय आता माझं व्यवस्थित, कोणी बघितले मला, अरे बाबा बघणाऱ्यानं बघितलंच, तुला काय वाटतंय? तुला बघितलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रपंचात निकाल आहे. प्रपंचात काय निकाल आहे आणि परमार्थात प्रवास आहे. ज्यानं परमार्थाचा निकाल केला आणि प्रपंचाचा प्रवास केला ना, तो इथंच मुकला. साधा सिद्धांत आहे. प्रपंचात निकाल म्हणजे काय? झालं दिवसभर काय कर्म केलं, आपण स्वतः बायकोशी बसतो, बायकोला म्हणतो काय झालं बघ, आज दिवसभरात एवढी कमाई केली, एवढी कमी केली, म्हणजे निकाल लावला त्या कर्माचा. आणि परमार्थात मात्र जर निकाल लावला, मी पूर्ण आहे, मला ज्ञान कळालेलं आहे, मला समजलेलं आहे, आता अशी जगता कुणाच्या गरज नाही, कुणाची संतांची. आता हा इतका पवित्र झालेला आहे की हा आता ही संगत सगळी भुळे आहे, यांना काही कळत नाही, मी एकटा ज्ञान दिल्यानंतर ह्या संगतला कळणार आहे. असं ज्यावेळी अजित जगताप ज्यावेळी निकाल करेल ना महाराज, तेव्हा अजित जगताप पुढला लक्षात ठेवा. कोण विचारते आपल्याला? संत कुणाला म्हणतात हे तर माहिती आहे का आपल्याला? संत तो कुणाला म्हणतात? संत तो काय संतत्व आहे? चार गोष्टी बरोबर संत म्हणायचो. प्रेमाने बोला. काय चार गोष्टी काहीतरी केल्या हातानं, दर्या झाडल्या, महाराज मी शेवणार, घरापुढे गवात बोल आहे, तू काय सांगायला नाही दर्या झाडल्यानं? घरापुढे गुडघे एवढं गवत आहे आणि संगत मध्ये येऊन खुरपं घेऊन बांधतोय, चप्पल सेवा करतोय. कुठं? संगत मध्ये चप्पल सेवा करतोय. घरात वडिलाचं चप्पल एकीकडे पडलेलं असते आणि एकीकडे बाहेर कुत्र पडलेलं असते, कुत्र्यांतर नेऊन कुत्र गल्ली टाकलेलं असते. हुडकून आज म्हणून फादर म्हणत असते, जा बाबा हुडकून कुठं पडले, कुत्र्याने नेले, आणायला जात नाही. आणि संगत भूमीमध्ये काय करतो माहिती का? चप्पल घेऊन सेवा करतो. प्रमाण आहे सेवा? प्रेमाने बोला. प्रमाण आहे सेवा? अहो घरात आतून निघत नाही, दऱ्या झाडतोय. मग तुम्ही त्याला भाव आहे, भावाला अनुशासन पाहिजे. महापुरुषांनो प्रेमाने बोला. तुझ्या पाया पडून सांगतो, भाव असा म्हटलं की तर प्रभाव पण एखादी चर्चा चालू पासून मारत होते, देवाला स्मरून सांगा. आणि काय स्मरून सांगा? चोरी केलेली, नामाचा अपराध आहे. देव काय असं समजता का? काय सद्गुरू असं समजता काय? तुमच्यासाठी आलं आपलं हे, आपल्या दलबरसाठी आलेलं आहे. लक्षात ठेवा, तो पूर्ण संतांसाठी आलेला आहे. त्याला विलत घेत आहे. आपल्याला मिळाले हे आपलं भाग्य. अर्जुनासाठी कृष्ण आला होता, पण संजयाला लाभ झाला होता. बरोबर आहे की नाही? तर ते बसलं होतं, दाशीपुत्र होतं ते. म्हणजे कसला लाभ झाला? म्हणजे वनात म्हणले चंदनाचं वृक्ष कुठेतरी असावा, त्याचा सुगंध दरवळत पसरावा असा. म्हणले मी बाबळीचं झाड असताना सुद्धा अर्जुनासाठी सुगंध होता, आणि तो सुगंध मला प्राप्त करण्याचं भाग्य काळ आपल्या, कारण चंदना शेजारी मी उभं होतो. त्या धूळकळाला पण लाभ झाला. लक्षात ठेवा. अंधुई म्हणजे अंधुई प्रेमाने बोला. ते अंध सुद्धा प्रेमाने, मोबाईल जरा बंद करा. ते अंध व्यक्ती आहे ना, त्याचा सुद्धा शेवटी उद्धारच झाला म्हणते ज्ञानेश्वर महाराज. का? कारण न जाणतेपणे कवयना संजयाने त्याच्या कानात गोतलच म्हणले. ब्रह्मज्ञान घे म्हणले, घे म्हणले. दृष्टांत घे. अरे म्हाताऱ्या म्हणले, कळलं काय म्हणले? मी तुला काय सांगायला बोलले, समजे ना काय म्हणले? मी काय सांगायला अर्जुनासाठी ठेवलेलं फक्त तुझ्या पुढे ओपन करतो म्हणले. ह्या ब्रह्मज्ञानाची किंमत तुला कळलं काय म्हणले? असं समजतोय का म्हणले?
होय रे, व्यासाने मला सांगितलेलं आहे, पण तू युद्ध माझं पांडवाच्या पुत्रात काय केलं ते सांग की. त्याला ज्ञान नव्हतं असं समजलं का दुष्टांताला? प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. कुणाला ज्ञान नव्हतं? महाभारत कुणाला ज्ञान नव्हतं? युधिष्ठिराला नव्हतं, अर्जुनाला कुणाला नव्हतं, भीमाला नव्हतं, नकुल, सहदेव, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा कुणाला ज्ञान नव्हतं ब्रह्मज्ञान? पण एकटा अर्जुनेश्वर कोण आहे का भगवंताच्या जवळ? प्रेमाने बोला. असं समजायचंच नाही. कुणाला नव्हतं? द्रोणाचार्याला नव्हतं, बरोबर? द्रोणाचार्याला नव्हतं. प्रेमाने बोला. कृपाचार्याला नव्हतं, पुरावा देतो. कुणाला नव्हतं? दुष्टाला नव्हतं, अश्वत्थामाला नव्हतं. द्रोणाचार्याचा पुत्र आहे अश्वत्थामा, लक्षात ठेवा. कुणाकडे नव्हतं? ब्रह्माचं चालणार, ब्रह्माचं चालवते काय? ब्रह्माचं ज्ञान असल्याशिवाय ब्रह्माचं चालण्याची विद्या होती अश्वत्थामाला. कुणाला नव्हतं? सांगा. द्रौपदीला नव्हतं ब्रह्मज्ञान? कुणाला नव्हतं ब्रह्मज्ञान? युधिष्ठिराला नव्हतं, नकुल, सहदेव, भीम कुणाला नव्हतं ब्रह्मज्ञान? मग अर्जुनाच्या मागायला काय कारण होतो? विषय लक्षात येतो. अहो प्रेमाने बोला. अहो येड भगवंताला ज्यानं अर्ध केलं ना तो अर्जुन होता. भगवंताला ज्यानं अर्ध केलं होतं. काय अधिकार किती मोठा बघा की. आपला अधिकार काय आहे? कर्माच्या ठिकाणी आपण शून्य आहे. शून्य आहे कर्माच्या ठिकाणी, करतच नाही आपण. आणि भोगायला आलं म्हणजे मग मात्र तक्रार आहे. संगत म्हणजे इतकी संगत केली, माझं कधी व्हायचं? भगवंताला कळत नाही का? भगवंताला दिसत नाही का? अहो भगवंताचं डोळं झाकलं का म्हणणाऱ्यापर्यंत महापुरुष आहे. आणि काय सांगू, माझ्याकडेच का बघेना? त्याचं डोळं झाकलं काय म्हणतात? कशा पाय कृपा ईश्वर म्हणून, कशा पाय कोणतरी काय तर म्हणलं म्हणून, काय एखादी शुद्ध गोष्ट मिळाली म्हणून व भगवंताला नाव ठेवणार लोक आहेत, ब्रह्मज्ञानी लोक आहेत. आणि काय सांगू, भगवंताला सद्गुरू नाव ठेवणारे, ज्यानं आयुष्य दिलं, ज्यानं ब्रह्मज्ञान दिलं, जीवनाचा उद्देश सांगितला, ज्यानं आई बापाने जेवढं सांभाळलं नाही ना महाराज, तेवढं प्रेम दिलं सद्गुरूंना. दिसत नाही हो त्याचं प्रेम, पण दिलंय त्यानं ना. काय सांगू तुम्हाला, सद्गुरू सारखं प्रेम काय काय. अहो ते प्रेम या शब्दाला ग्लानी येईल महाराज. आईच्या अंतरंगाला प्रेम देणारा जर सद्गुरू असेल, चातुर्य शहाण, चातुर्याला शहाणपण पुरवणारी वस्तू जर सद्गुरू असेल महाराज, काय 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 सांगा. रसिकपणाला रसिकत्व प्रदान करणारा सद्गुरू आहे म्हणजे. महावीर रसाला गोडी पुरवणारा सद्गुरू आहे. काय सामान्य रसिका म्हणजे तुम्ही डुलकी वाजताय ना, त्यातनं जो रस निर्माण की रस, त्या रसाला सुद्धा रसिकत्व प्रदान करायचं जर कोणाची ताकद असेल तर सद्गुरूची आहे. प्रेमाने बोला. काय कळतं? काय कळतं? योग्यतेला योग्यपणा जो बनवतो ना म्हणजे असं म्हणजे काय काय म्हणतात बघा, पलू महाराज खूप सुंदर आहे, खूप भावनिक आहे, ते म्हणजे इतके योग आहेत ना परमार्थाला, त्यांच्यासारखं पुरुषार्थी कोण आहे असं आपण त्याला जी योग्यता लावते, ती जी योग्यता आहे ना, त्या योग्यतेला सुद्धा योग्यपणा दे. योग्यतेला योग्यपणा, लक्षात ठेवा. गुणाला सुद्धा गुण भरण्याचा अधिकार सद्गुरूकडे असतो महाराज. प्रेमाने बोला. सृष्टीत सौंदर्य भरण्याचा अधिकार सद्गुरूला आहे. आपण सर म्हणतो माझं काय केलंय, माझं का व्हायचं, माझं काय केलंय म्हातारीने, माझं तर हालच किती दिवस भोगायचं. अरे भोगणे काय माहित असते महाराज. विचारा त्या राजा हरिश्चंद्राला भोगणं काय असते, काय होतं महाराज तुम्हाला माहित आहे का? स्वप्नात मागितलं ना तुम्हाला बाहेर काढलं. अहो स्वतःच्या मुलाचं प्रेम जायला बायको घेऊन आली. बायको कुठे ठेवली होती महाराज? वेश्यानगरीत बायकोने ठेवलं होतं. का? कर द्यायचं होतं तेवढं राहिलेलं. मागून होतो विश्वामित्रानं बायकोला वेश्यानगरीत ठेवलं होतं. आणि आपण कुठं मशानभूमीत थांबला होता. इकडे पोरगं गेलं तापानं, आई घेऊन आली जाळायला. म्हणजे असं जाता येत नाही. कर भर म्हणजे कर. बाप म्हणतोय मुलग्याला जाताना कर भर महाराज. आणि आई म्हणते अहो तुम्ही बाप आहे, आत्ता या क्षणाला मी बाप नाही, मी इथला मालक आहे. मशानभूमी जा, कर म्हणजे पोरगं जाणार नाही. मग काय केले तिनं लाकडं तोडून नाही महाराज. लाकडं तोडून इकले बाजारात, निम्मी लाकडे घेऊन पोरग्याला बस. ही तर कर म्हणले आणि ती तर म्हणले आता तर माझ्या मुलग्याला ते काय परीक्षा असते. काय म्हणतोय आपण सहज म्हणतोय. अहो आपल्याला काय ज्ञान कळाले, सहज म्हणतोय माझी परीक्षा माझी परीक्षा काय नाही. ती कर्म माफ करून जी उरलेली खाण आहे ती सुद्धा आपल्याला भोगायला लागल्या. एवढं आपलं कर्म भांड्यात मागे ना. 7 राजांना अर्जुन कुठलं ती 7 कुठलं आपले 700 राजांमध्ये सहज बोलते हो. सहज व्यवहारात सुद्धा बोलताना खान, सगळीकडे खान बोलतात. कर्माचे डोळे निर्दोष व्हावे, ज्ञान ते स्वरूपी निर्दोष हो. ज्ञान ना अंतरंगात उतरायला कर्माचे डोळे निर्दोष व्हावे लागतात महाराज. त्याशिवाय ज्ञान समजत.
सहज म्हणजे आपण असं केलं तसं केलं. महाराज परवा म्हटले चालतंय का नाही. मी म्हटलं काय उकोंड आहे त्याचं खाल्लं तर चालतंय का. सहज म्हणले चुकीचं कर्म केलं तर चालतंय का, हे केलं तर चालतंय का. मी म्हणलं उकोंड आहे उकोंड खाल्लं चालतंय का म्हणजे का. अरे काय बुद्धी काय घाणवत ठेवली होती का काय. अवकाशी महाराज म्हणजे तो शुद्धी कोठे गेली कुठे गेली म्हणजे तुझी शुद्धी. ब्रह्मज्ञानी महात्म्याने एक सुद्धा अखंड ब्रह्मचर्य राहिलं चालेल महाराज, पण चुकीचं पाऊल ब्रह्मज्ञानी कधीच उचलत नसतो. लक्षात ठेवा. गुरुचे मान या अर्थी खडे ना महाराज कधीच करत नाही महाराज, कधी संमतच नाही त्याचा. माझा गुरु मी बस संपला विषय. हातात टाकली सुद्धा गुरु अवघा. लक्षात ठेवा. एकनाथ महाराज कोण होते. शांतीब्रह्म होते का नाही मला सांगा प्रेमाने बोला. काय पदवी त्यांना शांतीब्रह्म. किती शांत. 121 वेळा चुकलं तर काय केलं 21 वेळा गंगा स्नान केलं का नाही महाराज. बरोबर. गाढवामध्ये अमृतवचन आहे. मग मला सांगा जनार्दन महाराज त्याचे गुरु होते त्यांना सगळे मुघल आले. मुघलांना आल्यानंतर तलवार हातात काय का मारले माणसं मारले नाही गडावर माहिती का नाही इतिहास कधी पण नाही. प्रेमाने बोला. गडावर माणसं मारली महाराज एकनाथ महाराज आणि गुरुचं आपल्या रक्षण केलं जनार्दन स्वामीचं म्हणून आशीर्वाद दिला. मग मला सांगा जेव्हा महात्मा गाढवामध्ये देव होतो. लक्षात ठेवा गुरुसाठी शस्त्र उचलाय तरी पण बाजूकडे बघणार नाही कारण तो धर्म आहे. म्हणून ना जेव्हा गुरुचे आड लागतोय ना महाराज तो भक्त आज तो कैवल्याचा अधिकार आहे. जो गुरुचे आड राखतोय ना महाराज त्या भक्ताची आज गरज आहे. गुरुसाठी ना झिजलं पाहिजे महाराज. काय शब्द सुद्धा गुरु झाला पाहिजे महाराज. त्याची वाणी गुरु झालं पाहिजे. बोललं तरी गुरुच महाराज बसलं तरी गुरुच. काही करा पण गुरुच राहिलं पाहिजे. विकला गेलेला पाहिजे तो महात्मा गुरुसाठी बस ते पाहिजे भगवंताला. बाकी काय हो तुमचं अनन्य पण कळत नाही भक्ती पण कळत नाही. काय कळते अनन्य महाराज. इथे येऊन माईक घेऊन नसता अनन्य म्हटलं म्हणजे अनन्य होते काय. बरोबर का महाराज. अनन्य होते तर माईक घेऊन अनन्य होते काय. सांगा ना मला किती दया करणार गुरु. 100 चुका सुद्धा शिशुपालच्या माफ केल्या बघा. 100 वेळ चुकीला काय केलं सुदर्शन चक्र हातात घेतलं. लक्षात ठेवा. पण तो अर्जुनासाठी काय म्हणतो माहिती का. अर्जुना तुझे वेळे तुझी आड गेले की आत्मलिंगाचे शिवणे म्हणजे प्रीतीचे जातील लक्षण आहे अनोनिधी म्हणजे. अर्जुना तुझी शपथ घेतो म्हणजे तुझी शपथ घेतो म्हणजे अर्जुना. कसे म्हणले अरे म्हटल्या माझ्या आत्मलिंगाला मी शिवले म्हणजे अर्जुना तू माझा आत्मलिंग आहे म्हणजे तुझी शपथ घेऊन सांगतो म्हणजे तुझी शपथ. मी कसं आहे म्हणजे मी सत्य संकल्प मी जगाचा बापू जगाचा बाय म्हणली मी सत्य संकल्प म्हणजे देव माझी शपथ घेते म्हणजे देवाची शपथ घेऊन सांगतो म्हणतो मी. जग माझी शपथ घेते आज मी सांगतो म्हणले अर्जुना तुझी शपथ घेऊन सांगतो म्हणले. काय सांगतो म्हणले अर्जुनाची वेदे देवपणाची बिरुदे मी तू झाले अर्धे सगळ्याची तू अर्जुना तू पूर्ण झालास म्हणले मी अर्ध झालो. का अर्ध झालो माहिती आहे का म्हणले तुला सांगता सांगता इतका तू भावने इतका तो भावाला. अरे सांगून सांगून मी संपलो माझा स्टॉक संपला आणि तू मात्र ऐकता सगळं भरलेला झाला. आता मला सांगायला काय नाही बघा तेच महात्म्या संगत सोबत येणारे महात्मा तेच सांगायला म्हणजे यायचं काय काय करते. प्रेमाने मला प्रेमाने मला खरं आहे का नाही का टाळटाळ का होती. होय महाराज का होती कारण त्या सांगायला विषय हे महाराज तेच सांगते होतं का असं ते सांगण्यावर आनंद येत नाही. मग त्यांना आधी सगळं सांगितलेलं असते. सगळं सांगून त्याचं रिकामा आपण करतो ऐकून आणि त्याला मग पुन्हा काय म्हणतो तू आता बस करत काय सारखं तेच सांगतो म्हणजे भगवंत सांगून ना अर्जुन पूर्ण झाला पण भगवंत अर्ज झाला. विचार करा तो भगवंत महाराज 11 वर्षांनी सैन्य मारतो पण अर्जुन पाहिजे कसा आहे. आपण गुरु पाहिजे कसा आहे. दिली तरी जमकी जगतानी मार्ग सोडणे शक्य नसे हे आगले देते महाराज कशाला जायचं. प्रेमाने बोला आपला काय संबंध आहे त्याशी काय घेऊन बसता अंगावर येते म्हणते अर्जुन महाराज मला. प्रेमाने बोला. आणि काय म्हणायचं इकडं दिली जरी धमकी जगतानी मार्ग सोडणे शक्य नसे काय प्राण जावो की राहो कर्ण त्याग हा. आणि हे जे कर्म सगळी डबऱ्यातच गेली कशाचं काय महाराज म्हणले गेल्या काय गेली जरी काय काय गेला समय नाही ते अंता होईल आणि वेळ बघा बघ माझ्या काय हा सकाळी बघितलं रील्सवर दुपारी बघितलं रील्सवर संध्याकाळी बघितलं रील्सवर व्हॉट्सअपवर त्याला फोन लाव आणि काय म्हणायचं काय गेला समय नाही हाती अंती निरोप येतो येऊन देतो नाही आणि सगळं पाहुणं पाहिजे आता नाही मला तकडा त्याची जेवण जायसाठी आणि इकडे काय म्हणजे निरोप येतो येऊन देतो नाही येणं तुझी इष्ट मित्र जी असते सारी तुझ्या कामे नाही ते कुठं आहे मित्र संगी विपार केला प्रेमाने बोला म्हणाला काय म्हणजे आता कसं सांगतो मग हे असंच कोणी सांगायला पाहिजे थोडं तुम्हाला ते कळत म्हणाला काय गोड पडते काय करत
इष्ट मित्र जी असती सारी तुझ्या कामी ना येते ना ती बुद्धी सगळी सुरी तुला असू शकते सद्गुरू येईल कामी आणते सर्वे संगत हा महाराज लय कटाळा आला आता युष करणार प्रेमाने बोला महाराज त्याला काही सांगत त्याचा उपस्थिती कमी असतो मला फक्त मजा येत नाही प्रेमाने बोला सद्गुरू येईल कामी म्हणा तर काय कसं त्यावर त्यानं देवावर काय सांगतो मला देवाचा अवतार म्हणून का आपण त्या बातम्याला प्रेमाने बोला देवाचा विशेष अवतार म्हणावा कर्म न करता तो भक्त पाहिजे ऐकतं पाहिजे सगळं त्याला असं हवेत मत आलं पाहिजे मग जेवणार महाराज ते काय रे भक्ता देव सुद्धा विचार करत असेल काय म्हणून ह्याला पाठलं खाली ह्याला हाय असं तांती तर म्हणणार करण्याने कुठं पाठलं बरं झालं असं म्हणणार काय सांगायचे म्हणायच काय आपली लीला आपण जाणे सगळा न देत असेल ही तर भिकारीच असते म्हणायला काय जाते आपली लीला आपण भिकारी म्हणजे भाव काय नसते पैसा नाही मिळत असो राणी साध्या झोपडी खाण्या असो मीठ भाकर म्हणायचं आणि म्हणायचं महाराज खंडे देश कुठली पावती फाडू थंडा मोठं झाला पाहिजे पैसा राहिला पाहिजे पैशाशिवाय काय तिथं म्हणायचं असो झोपडी साधी राहण्या म्हणायचं उतरणीचं पण खायचं काय सांगा मला कशाचा अर्थ कशाला माहिती काय माहिती सांगा मला काय माहिती कशाचं कायच माहिती काय मला काय आहे सत्य मार्ग आचरले त्यांचे पहिली म्हणते अहो बाबा प्रेमाने बोला सत्य मार्ग आचरले त्यांचे भावके सोडून चालते काय महाराज जायला लागते त्या देवाला म्हणते सत्य मार्ग आचरले त्यांनी म्हणते काय आणि भावकीसाठी जाते माझ्या कानात घेऊन येते कोकणी बसणं पुन्हा रडते पुन्हा म्हणते बोलवा महाराजाला अंगलट आले माझ्या काय सत्य मार्ग आचरले सांगता का म्हणजे निरंकार गुरुवाने मला दूर करायला कशाचा ज्ञान केलं एक महात्मा जोडला निरंकार गुरुवाज्ञा माझा घडवावे चुकले ना आपल्या बिघडायला आली खरं कुठं आहे प्रेमाने बोला हे आपणच आहे का दुसरं कोण आहे आपणच आहे ना आपणच आहे बोला मी आपण प्रवचनकार अजिबात तुम्ही मी सारखं आहे हे आरसाही समजायचं मी तुम्हाला आरसा समजणार तुम्ही मला आरसा समजायचं ह्यात जे दिसतंय गुण अवगुण हे तुम्ही नाही समजायचं त्यात जे दिसतंय मी आरसाही समजतो सांगला विषय काय सांग मला निरंकार गुरु आज्ञामध्ये घडवावे चुकलेला ना निरंकार गुरु आज्ञामध्ये करण्या एक अर्थात प्रचार इथं भावना वाटली आज संगत मध्ये ह्याचं मला पटत नाही आणि एकाचा प्रचार करण्यात आलाय महात्मा कुणाचा सत्याची पताका हाती घेऊन शांतीचा धर्म महाराज मानवता धर्म शांती ध्येय आणि काय एक ईश्वर निराकार आणि काय आपल्याकडे चिंतन करणं गरजेचं आहे प्रेमाने बोला बघा मला एक गोष्ट सांगतो आपण 7व्या पायरीवर आहे कितव्या 7व्या 8वीवर नाही गेलं तर चालते 8व्या पायरीवर पण घसरून 7व्या पायरीवर यायचं अजिबात खाली आपला दर्जा खाली करून घ्यायचा नाही वर नाही गेलं तर लावायची मोक्षमुक्ती कुणी बघितले मी बघितले का तुम्ही बघितले मोक्षमुक्ती कुणाला माहितीये काय माहितीये मोक्षमुक्ती काय माहितीये आपल्याला इथं प्रपंच सगळा चाललं मोक्षमुक्ती काय चौरेश कुणी बघितले काय माहितीये वय म्हणाले तर नाही म्हणा त्याकडे सोडून पण आपला दर्जा अजिबात खाली जाऊन द्यायचा हा इथं स्थिर राहील तर बास देव आपल्याला घाली आणि काय आतापर्यंत देवाने असं एवढं करून सुद्धा आपण एवढे अवतार ते पक्के महात्मा असून सुद्धा देवाने आपल्याला सांभाळले की नाही मला सांगा सांभाळले की नाही टाकून दिले काय अहो काय म्हटले ज्ञानेश्वर महाराज जुईचे म्हटलं कुणाला अर्जुन देवजी त्यांना काय केलं तापले तळ बसवलं म्हणले महाराज कांचीपुर कशा बसवलं मुंबई पहिल्यावर दगड एवढी मारली बूट चिटकायची बूट काढता येत नाही पाहिजे रक्तानं बुट चिटकायची महाराज आणि अरुण महाराज म्हणलं महाराज जर विचार सांगायचं ते मला ते तसे म्हणतात म्हणून मी विचार सांगायचे सोडून दिले पाहिजे प्रेमाने बोला उदाहरण घ्यायचं बरं का ते तसे म्हणतात म्हणून इकडं सोडून दिले आणि इथं काय म्हणायचं गिरी तरी जमके जगतानी मार्ग सोडणे सदा मार्ग घेऊन बसला प्रेमाने बोला रांगड्यानो लक्षात घ्या मी सांगावं सून घालू द्या पण प्रत्येक जण टाकायचं असे आपल्याला बंधावर आपण विश्लेषण करणारे बनवलेलं आहे त्यामुळं माताजींना आत्मबंधन हा विषय हा झालेला आहे वर्षभर काय बघायचं पलून महाराज कर्मात वस्तूकडे बघायचं नाही अजितनं वैभव महाराज म्हणाले नाही वैभव महाराज मला माहित नाही का म्हणायचंच नाही तरी मी कुठं वस्तू बघायचं आहे लक्षात ठेवा मी खोलीत आहे
हा जैशी दृष्टी वैशी. मला जर त्यात बिघड दिसत तर समजा इथं बिघडलं, इथं बिघडल्याशिवाय तर बिघडलं दिसत. आपले महापुरुष आपल्यात नाही. कशाचा प्रचार करते महाराज? 100 वर 20 उपस्थिती आली आपली आणि आपण तरी पण आपण डोळे उघडले ना, अजून डोळे झाकले. म्हणजे बहिणवड समाज 20 वर आली, 70 होती, गेली कुठं मलाच काही नवीन गोळा करायची बारी आहे. म्हणजे आपण आपलं चिंतन करणं गरजेचं आहे. मी कर्मात बघतोय का बस. म्हणून म्हटले परमार्थ हा प्रवास आहे. लक्षात ठेवा, प्रवास म्हणजे मी अजून अपूर्ण आहे. ज्याने म्हणलं महाराज त्याचाच उद्धार झाला आणि ज्याने म्हणलं मी पूर्ण आहे तो मात्र डबऱ्या 100% जाणार म्हणजे जाणार. म्हणून या दया करा, कृपा करा, रोज संध्याकाळी वहीवर लिहून काढा. आज काय काय बदल केला मी एक लक्षात ठेवा. प्रेमाने बोला. एका वहीत लिहायचं, रोज रोज लिहायचं की म्हणायचं पुण्य आणि खाली पाप लिहायचं. पुण्याच्या ठिकाणी काय काय केलं आज चांगलं कर्म ते लिहायचं आणि पापाच्या ठिकाणी आज माझ्याकडून मिशनला म्हणजे पूर्ण मला शिक्षणात काय काय चुकलो मी ते पण लिहायचं. बायकोला जर शिवी दिली तुला अक्कल नाही का म्हटलं तर ते पापामध्ये लिहायचं. नवऱ्याला म्हटले तुम्हाला कळत नाही का तुम्ही संगत करताय असं वागताय म्हटलं पापामध्ये लिहायचं. अशा बारीक सारीक गोष्टी समजून ज्यावेळी आपण ज्यावेळी पाप काहीच राहणार नाही आणि सगळं पुण्याला वय भरेला महाराज समजायचं आपण निरंकारी हॅलो प्रेमाने बोला. असं आपलं जीवन म्हणजे असला आशीर्वाद द्या. दास बंद कर्माच्या ठिकाणी जागरूक व्हावा. जे काही तुमच्याकडे शिकता येईल तर जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करावा. कधी मनात गेली होती, कधी मनात असं वाटलं की हा हरका हा बाका सगळे आपले जर म्हणतात विश्वबंधूचा भावनातून प्रचार करत राहावा. प्रेमाने बोला.